नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मातीचा कणही नसलेल्या खडकाळ टेकडीवर डाळिंबाचे विक्रमी उत्पादन. सांगलीच्या शेतकऱ्याचा यशस्वी शेतीचा चमत्कार. मातीचा कणही नसलेल्या खडकाळ टेकडीवर जिद्दीच्या जोरावर डाळिंबाची यशस्वी शेती करण्याचा चमत्कार काळचौंडी येथील प्रयोगशील शेतकरी दीपक माने यांनी करून दाखवला आहे. तीव्र उन्हाळा, वादळे आणि विजेची टंचाई अशा संकटावर मात करत त्यांनी पहिल्याच हंगामात डाळिंबाचे बंपर उत्पादन घेतलं आहे. त्यांच्या या दर्जेदार डाळिंबाला व्यापाऱ्याने तब्बल 160 रुपये प्रति किलो असा उच्चांकी दर देत संपूर्ण बागेतील डाळिंब खरेदी केली आहे. दीपक माने यांची बाग काळचौंडीपासून 3 किलोमीटरवर असलेल्या एका दुर्गम टेकडीवर आहे. झरेपासून 2 किलोमीटरवर आहे. संपूर्ण परिसर खडकाळ असतानाही त्यांनी हार न मानता कष्टाने ही जमीन नांगरून काढली. 1.5 एकर क्षेत्रावर त्यांनी टिश्यू कल्चर पद्धतीची 700 डाळिंबाची रोपे लावली. लागवडीदरम्यान त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून केवळ शेणखताचा आधार घेतला. लागवडीच्या पहिल्या दिवशी मोठा पाऊस झाला. टेकडीवरून पाण्यासोबत रोपे सुद्धा खाली वाहून गेली. पती पत्नीने ही रोपे गोळा करून परत लावली. लागवडीनंतर 1.25 वर्षांनी म्हणजेच यंदा जानेवारीमध्ये त्यांनी बागेचा पहिला हंगाम धरला. त्यांना कृषी तज्ज्ञ शिवाजी जाधव यांचे मार्गदर्शन आणि स्वराज्य टेक्नॉलॉजीचे तांत्रिक सहाय्य मिळालं. जेमतेम 25 फवारण्यांवर बागेचे उत्पादन घेतलं आहे. माने यांनी संपूर्ण बागेत जैविक आणि सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला. हंगाम धरताना शेणखतासोबत सेंद्रिय खताची योग्य मात्रा दिल्यामुळे झाडांची चांगली वाढ झाली. विशेष म्हणजे या संपूर्ण बागेची जबाबदारी दीपक माने आणि त्यांच्या पत्नी या दोघांवरच आहे. बाहेरील मजूर न लावता औषध फवारणीपासून ते बागेच्या देखभालीपर्यंतची सर्व कामे हे पती पत्नी स्वतः करतात. यंदा उन्हाळ्यात तापमान 42 अंशाच्या पार गेल्याने बागेला मोठा धोका निर्माण झाला होता. परागीभवनासाठी बागेतील मधमाशांचे रक्षण व्हावे म्हणून माने यांनी अनेकदा रात्री 8 नंतर औषध फवारणी केली. फळांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण बागेवर आच्छादन केलं होतं. त्यातच वादळामुळे 2-3 वेळा हे आच्छादन उडून गेले. मात्र खचून न जाता त्यांनी ते पुन्हा आणून झाकले. अशा अनेक अडथळ्यांवर मात करून माने यांनी यंदा यशस्वी उत्पादन घेतलं आहे.